स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हर्च्युअल वर्गामध्ये. आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीतेवर. अध्याय 2, श्लोक 47. जगप्रसिद्ध श्लोक आणि याच्यावरती बरीच चर्चा सुरू असते नेहमी. आणि मी आधीच सांगितलेलं आहे की व्यावहारिक जगतामध्ये या श्लोकला आचरणात आणणं एकदम शक्य आहे. फक्त त्याच्याकरता आपल्याला आवश्यक ती स्पिरिच्युअल मॅच्युरिटी ज्याला म्हणूया, एका प्रकारची वैचारिक मॅच्युरिटी पहिले आले पाहिजे. म्हणजे ज्याला म्हणतो की साधारण लोकांमध्ये ती वैचारिक मॅच्युरिटीच नसते. इतके उथळ काहीतरी बोलत असतात आणि विशेष करून जे श्रेष्ठ संत महापुरुष झाले त्यांच्या वाणीवरती विश्वास नसतो आणि म्हणून मग ते उचलली जीभ आणि लावली टाळूला. आणि कसं आहे, तर्काला उत्तर देऊ शकतो पण कुतर्काला उत्तर देऊ शकत नाही. पण आपण या विश्वासाने पुढे पाऊल टाकूया की हे साक्षात भगवानांची वाणी आहे आणि इतर सर्व संतांनी याच मार्गावरती पुढे पाऊल टाकलेले आहेत. तर आपल्याला सुद्धा जे मोक्ष प्राप्त करायचं आहे ते याच मार्गाने आपण प्राप्त करूया. श्लोक मी एकदा पुन्हा वाचतो, मग त्याच्यावर चर्चा प्रारंभ करूया. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुभूः मा ते संगोऽस्त्व कर्मणि. या श्लोकाचं जवळपास अर्ध भाग आपण मागच्या वर्गात पूर्ण केलेला आहे आणि आपण तेव्हा चर्चा केली होती की याचे ज्याला म्हणूया की 4 पायऱ्या आहेत, 4 पैलू आहेत. पहिलं सगळ्यात मोठं कोणतं की कर्मण्येव अधिकार असते. अर्जुना, तुला कर्म करण्यावर अधिकार आहे. तू फक्त कर्म करू शकतो. का? कारण की तू साधारण जीव आहे. आणि मा फलेषु कदाचन म्हणजेच काय की फळ जे आहे त्याच्यावर तुझा अधिकार नाही आहे. आणि आपला जे व्यावहारिक अनुभवसुद्धा आपल्याला हेच सांगत असतो. मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती की आपण अनेक काही स्वप्न रंगवत असतो आणि त्या अनुयायी मेहनतसुद्धा करतो, पण जेव्हा परिणाम आपल्या हातात येतात ते काही तिसरेच असतात. आणि कर्मण्यवाधिकार वाधिकार असते या सिद्धांताची चर्चा करत असताना आपण मनुष्य योनी आणि विशेषकर मर्त्य लोकामध्ये आपण आहोत. तर हे जे मोक्ष प्राप्ती पुरुषार्थ हे फक्त आणि फक्त हे ज्याला म्हणतो की मनुष्य जन्मातच शक्य असते आणि मर्त्य लोकामध्ये शक्य असते. इतर सर्व योनी सर्व लोकांमध्ये भोग योनी असते. ते फार महत्त्वपूर्ण एक बिंदू होता, म्हणून मी त्याचे तुमच्यापुढे पुन्हा मांडू इच्छितो की पुन्हा म्हणजे त्याची उजळणी करू इच्छितो की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून संत आपल्याला सारखे सारखे सांगतात की अरे या जन्माचं चीज करून घ्या. विवेक चूडामणीमध्ये सुद्धा आचार्य आपल्याला सांगतात, एकदम सुरुवातीला लक्षात असेल की 3 गोष्टी फार दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम
मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय, की या 3 गोष्टी फार दुर्लभ असतात. मनुष्याचा जन्म, मुमुक्षत्व म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा, आणि त्यातून महापुरुषांचा संश्रय. म्हणून या जन्माचाच आपण सार्थक केलं पाहिजे, मोक्ष प्राप्तीकरता आपण झटलं पाहिजे, असं सर्व संत आपल्याला सांगत असतात. असो तर कर्मावरती आपला अधिकार आहे, आणि भगवान स्पष्टपणे सांगतात की फलावर तुझा काहीही अधिकार नाही. तिसरा त्याचं जे पद होतं, मा कर्म फल हेतू भू, इथे आपली चर्चा आपण अर्धीवाटच सोडली होती. तिथून आता पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. मा कर्म फल हेतू भू म्हणजे काय, की तू फलप्राप्तीचा हेतू बनू नकोस. म्हणजेच काय, की फल आकांक्षा मनात ठेवून काम करू नकोस. आता हे असले जर काही विधानं सामान्य लोकांना केले तर मग सगळ्यात पहिला प्रश्न येतो की मग कर्म करायची प्रेरणा मिळणार कुठनं. आणि पुन्हा भाग्यवादाला सुद्धा एक पाठिंबा मिळेल की बाई जे काही कपाळात आहे, जे काही माझ्या भाग्यात आहे ते मला मिळणारच आहे, मग मी कर्म कशाला करायचे. हे पहा, हे अत्यंत चुकीची समजूत आहे. भाग्यवाद यांनी बिलकुल लाभणार नाही. आणि असं भगवान का म्हणतात ते की कर्मफळ हे लक्षात ठेवून तू कर्म करू नको. म्हणजेच काय, की तू निष्काम भावनेने कर्म कर. आणि जेव्हा आपण निष्काम भावनेने कर्म करतो बंधू भगिनींनो, तेव्हा वी आर एट अवर बेस्ट. आणि मागच्या वेळेस उदाहरण घेतलं होतं आपण की या जगामध्ये सगळ्यात उत्कृष्ट कार्य कोणी केलेत, जितके अवतार झाले, प्रभू रामचंद्र असो, भगवान श्रीकृष्ण असो, गौतम बुद्ध असोत, क्राइस्ट असोत, स्वामी विवेकानंद असोत, भगवान श्रीरामकृष्ण असोत, आपली माताजी असोत, किंवा जितके पण थोर पुरुष झालेत, त्यांच्या जीवनाकडे बघितलं आपण तर पहा, त्यांनी जे काहीही हस्तगत केलं म्हणजे आत्मसाक्षात्कार, आणि त्याच्यानंतर त्यांनी या संपूर्ण विश्वाला जे काही एक दिशा प्रदान केली, ती काही ठरवून केली होती का? नाही. कोणताही फळ हे लक्षात न ठेवता त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. आणि म्हणून आज सुद्धा ते इतके वर्ष झाले तरी सुद्धा ते कसे आहेत, ते आपल्या सर्वांकरता आज एक पथप्रदर्शक, एक प्रोफेट म्हणून आज सुद्धा आपण त्यांच्याकडे फार आदर श्रद्धेने बघत असतो. तेच आपले पथप्रदर्शक आहेत, आपले पाथ फाइंडर आहेत. तर त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून जर आपण सुद्धा असं केलं की बिलकुल बघायचं नाही, कर्मफळ काय मिळणार आहे. आता त्यांनी हे बिलकुल ज्याला म्हणतो की संपूर्णपणे अध्यात्माला आपलं जीवन वाहिलं होतं, आणि आपण साधारण साधक आहोत, आपल्याकरता ते शक्य नाही आहे. आपल्या दैनंदिन कर्मामध्ये आपल्याला किती कर्म करावे लागतात, कर्माशिवाय राहू शकत नाही आपण. आज योगायोगाने बंधू भगिनींनो एक घटना माझ्या वाचण्यात आली, आणि ती घटना म्हणजे अशी, एका महाराजांबरोबर मी चर्चा करत होतो, मी वाचत होतो बरोबर, तर ही घटना मला इतकी म्हणजे ज्याला म्हणतो की इतकं एक श्रेष्ठ उदाहरण आहे या आपल्या सिद्धांताकरता की कर्मफळावरती बिलकुल डोळा ठेवायचा नाही. भगवान श्रीरामकृष्णांनी देह ठेवलेला आहे, आणि मास्तर महाशय धावपळीत आहे. कसल्या? वचनामृतचं म्हणजे त्याची छपाई होणार, पुस्तकच्या रूपात ते बाहेर येणार. स्वामीजी अमेरिकेत आहेत, आणि मग ते सगळं अक्षरांची जुळवाजुळव करो, ते जुन्या काळची ती सगळी मेथड, कम्प्युटर वगैरे काहीच नव्हते, प्रूफ रिडिंग करणे एकदा दोनदा तीनदा, आणि कामामध्ये इतके गर्क होते तर त्यांना भेटायला जे लोक यायचे त्यांना इतके व्यस्त बघून त्यांना थोडंसं आश्चर्य वाटायचं की अरे हे तर इतके कसे काय कामात गुंतलेले आहेत, यांना तर एवढ्या मोठ्या महापुरुषाचा संग लाभलेला आहे. तर एका भक्ताने तो प्रश्न विचारलाच त्यांना, तर ते उत्तर काय देतात की पहा, साधारण मनुष्यकरता ईश्वरावर निर्भर राहणं, सतत ईश्वराच्या ठाई मन ठेवणं हे शक्य नसतं, आणि म्हणून तो प्रकृतीवरती विसावत असतो. प्रकृती म्हणजे आपली अंतःप्रकृती, सत्व रजस तमस.
आणि त्या प्रकृतीच्या पलीकडे जाण्याकरता हे कर्म करावे लागतात. पहा काय सुंदर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की आपण सतत म्हणजे आपण सध्या तरी साधारण साधक आहोत, सतत आपण ईश्वर चिंतनामध्ये राहू नाही शकत आणि कर्म तर सुटू शकतच नाही. अवतारांना कर्म नाही सुटले तर आपल्याला काय सुटणार आहे? तर मग काय करायचं? प्रकृतीवरती सतत अवलंबून राहणं ते पण योग्य नाही. तर कसं आहे, कर्माचा सुद्धा एक नशा असतो बरं, पुढे येणार आहे ते. कर्माची गती इतकी गहना कर्मणो गती पुढे येणार आहे. तर त्या कर्मामध्ये वाहून जाण्याची भीती असते. म्हणून काय आपल्याकरता मार्ग काय की कर्मामध्ये असलेले जे काही त्याचं फळाची आशा आहे ती काढून घ्या. म्हणजे काय होईल की जे कर्म इतर लोकांना बांधणारं आहे तेच आपल्याकरता एक मुक्तीचा मार्ग होऊन जाईल. पुन्हा तेच कर्तव्य करता करता कर्तव्याच्या पलीकडे जाणे. आता मास्तर महाशयने त्यांनी म्हटलं की सतत ईश्वरावर आपण विसंबून राहू शकत नाही आणि आपण प्रकृतीवरती आपल्याला विसंबावं लागतं. तर ठीक आहे, प्रकृतीवरती विसंबून राहू, आपण कर्म करू आहे, पण त्या कर्मातलं काय करू आहे का तर कर्मफळाच्या प्रती आसक्ती काढून घेऊ, म्हणजे ते कर्मयोग झालं. आणि ते कर्मयोग झालं म्हणजे काय की आपोआप आपलं मन ईश्वराकडे वळणार. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की हे जे आपल्याला भगवान म्हणतात की मा कर्मफल हेतु भू, की तू कर्मफळा आपले जे दैनंदिन कर्म करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हाच सिद्धांत आपल्याला आचरणात आणावा लागेल. स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाचं कौतुक झालं पाहिजे? मुळीच नाही. हां, पण मी बेस्ट स्वयंपाक करणार, प्रयत्न तर नक्कीच करणार. कोणी शिक्षक आहे, मी आपल्या मुलांना जे बिलकुल ज्याला म्हणतो ना की जीव ओतून शिकवणार. त्यातून आता मुलं किती घेतील नाही घेतील, त्यांना आवडेल नाही आवडेल, याचा अर्थ हा पण नाही की माझी काही अपेक्षा नाही आहे तर मी काहीतरी पाट्या टाकण्याचं काम करीन, नव्हे, तसं पण नाही. जेव्हा आपण आपल्या कर्मफळावर आसक्ती न ठेवता कर्म करतो तर त्याचे काय काय फायदे असतात हे थोडक्यात बघून मग आपण या चौथ्या टप्प्याकडे जाऊया. पहा, एक भाग असतो की कर्मफलाकडे लक्ष ठेवून कार्य करणे आणि कर्मफलाकडे म्हणजे लक्ष ठेवून न करता कार्य करणे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण साधक आहोत की कर्मफलाकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे, पण आपले कर्तव्य मात्र एकदम सचोटीने पार पाडायचे. जर आपण फलाचं चिंतन करत कार्य केलं तर काय होतं की पहा, कार्य करत असताना सतत फलाचंच आपल्याला स्मरण होत असतं आणि मग कुठेतरी आपली जास्त शक्ती, आपली जास्त मेंटल एनर्जी त्या कर्मामध्ये लागत असते. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या बरं, की पहा, आपण कर्म करत असताना फलाकडे जर जास्त लक्ष दिलं तर तेच काम करण्याकरता आपल्याला जास्त मेंटल एनर्जी, जास्त ताणतणाव, आपल्याला जास्त शक्ती ही लागत असते. पण तेच आपण कर्मफळ सोडून द्या, जे होईल ते होईल, आपण ते बघूया. आत्ता आपलं काय कर्तव्य आहे की हे काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचं आहे. म्हणजे त्या कर्मफलाची चिंता काढली, ताणतणाव सगळ्यात आधी दूर झाला, जास्त शक्ती लागणार नाही. का? कारण की आपण पूर्ण मन त्या कामामध्ये लावून देऊ संपूर्णपणे. व्यर्थ शक्ती जाणार नाही, व्यर्थ वेळ जाणार नाही. आणि याने काय होईल की जेव्हा आपण हा पहिला फायदा झाला की आपण कमी शक्तीमध्ये, कमी ताणतणावामध्ये आणि उत्कृष्ट पद्धतीने कार्य करू शकू जर आपण त्या कर्मफळाकडे लक्ष नाही दिलं तर. दुसरं की असं कर्म की जिथे आपण फलाची चिंता करत नाही तिथे त्या कर्माची गुणवत्ता, क्वालिटी ही खूप जास्त चांगली असते. का? कारण की जेव्हा आपण फलाची चिंता करतो ना तर या जे कर्म करत असतो त्याची क्वालिटी ही डिटोरिएट होणारच. कारण की सतत आपण चिंतन करत असतो. कल्पना करा, एक मुलगा UPSCची तयारी करतोय. आता
त्याचं कर्तव्य काय आहे की त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास न चिंता करतोय की मी जर सिलेक्ट झालो तर मी कोणत्या स्टेटमध्ये माझी पोस्टिंग होणार, मी IAS होणार की IPS होणार, मग मी असं करणार मी तसं करणार. अरे तुला सध्या इमिजिएट अभ्यास करायचा आहे. ते न करता तो आधीपासूनच ठरवून ठेवतोय की मला IAS व्हायचं आहे की IPS व्हायचं आहे. आणि एवढंच नाही, मग 10 मिनिटांनी जर मन खराब झालं तर हे पण विचार येतो की जर माझं सिलेक्शन नाही झालं तर मी काय करणार. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की आपण म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीमध्ये सतत खेळत असतो. हे तर आपण उदाहरण घेतलं एका विद्यार्थ्याचं, पण हे आपल्या जीवनामध्ये सतत या गोष्टी घडत असतात आणि ते तणाव निर्माण करतात. जास्त शक्ती आपली वाया जाते, वेळ वाया जातो. जे कर्म आपल्या हातात असतात त्याची गुणवत्ता खराब होत असते. म्हणून म्हणजे लौकिक जीवनामध्ये यश प्राप्ती करता सुद्धा एकदा आपण ऑब्जेक्टिव्ह एक आपला गोल ठरवला, त्याच्यानंतर त्याला विसरून आपण पूर्ण मन आपण कामावरतीच दिलं पाहिजे नेहमी. आणि विशेषकर साधकांकरता मी जे सांगू इच्छितो की जेव्हा आपण फलाची कामना न करता कर्म करत असतो, तो कर्मयोगच घडत असतो, तर त्याने काय होत असतं, फायदे म्हणजे विशेष करून शरणागतीचा भाव निर्माण होतो, जे साधकाला फार अपेक्षित आहे. शरणागतीचा भाव साधकाला फार अपेक्षित आहे. का? कारण की फलाची काही कामनाच नाहीये. जे काही आता कामनाच नाहीये आणि त्याच्यानंतर जे काही ईश्वर देईल ते आनंदाने स्वीकार करत आहोत. कारण कर्म आहे तर फल प्राप्त होणारच. जरी अपेक्षा जरी नसली तरी काही ना काही तर मिळणारच. पण त्याच्याबद्दल काही अपेक्षा नसल्याने काही दुःख पण नाहीये, मनामध्ये विषण्णता पण नाहीये. म्हणून कार्याची गुणवत्ता सुद्धा उत्तम आहे. पुन्हा कर्मबंधनामध्ये पडत नाहीये. का? कर्मफलाची आसक्ती नाहीये. या कर्मयोगाचं बंधू भगिनीनं बघितलं तर एक श्रेष्ठ उदाहरण जर म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण. तसे पाहिले तर सगळे संत असतात. सगळे संत हे कधी पण कोणतेही कार्य करत असताना त्याचं फळाकडे लक्ष देत नाही. पण मी भगवान कृष्णांचंच उदाहरण तुमच्यापुढे का मांडू इच्छितो, कारण की जीवनामध्ये इतके वेडेवाकडे प्रसंग आले, इतके त्यांना कोणत्या कोणत्या चांगल्या वाईट परिस्थितीला किती तोंड द्यावं लागलं. त्यांना लोकांनी किती त्यांच्यावरती निंदा नालस्ती सुद्धा केली. पण पहा, संपूर्ण त्यांच्या त्या चरित्रामध्ये बघतो, आपल्यापैकी ज्या लोकांनी भागवत ऐकलं असेल, वाचलं असेल, तर कधी पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे मनस्थिती ढाळलेली आहे असं आपल्याला कधी मिळत नाही. मी म्हणजे आता हीच गोष्ट इतर संतांच्या जीवनात सुद्धा बघायला मिळते. पण भगवान कृष्णांचं मी उदाहरण का मुद्दा मांडतोय, कारण की त्यांना युद्धासारखा एक मोठा प्रसंग त्यांना झेलावा लागला. कौरवांकडनं त्यांचा इतका अपमान झालेला आहे, अनेक ठिकाणी त्यांचा अपमान झालेला आहे. पण प्रत्येक परिस्थितीला ते फार, ज्याला म्हणतो की एका बिलकुल समस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची मान अपमान आदर निरादर याचं काहीही, म्हणजे सगळ्या स्थितीमध्ये समबुद्धीने ते वागलेत. दुर्वासा ऋषी द्वारकेमध्ये येतात आणि दारावरती उभे राहतात, म्हणजे शहराच्या वेशीवरती उभे आहेत आणि म्हणतात की त्यांना त्यांची अभ्यर्थना करण्याकरता, त्यांचं स्वागत करण्याकरता स्वतः भगवान श्रीकृष्ण जातात रुक्मिणीला घेऊन. आणि तिथे वेशीवरती दुर्वासा ऋषी म्हणतात की हे घोड्याचे रथाचे घोडे जे आहेत ना ते काढ, आणि तिथे तुम्ही दोघं माझा रथ ओढत ओढत मला न्या तुमची शहराची परिक्रमा करता करता. ऋषींची आज्ञा, काही अपमान बोलणे केला, हो मी राजा आहे द्वारकेचा, तुम्ही असं काय म्हणताय वगैरे वगैरे काही नाही. परिस्थिती कोणतीही असो, आणि ही तर खूपच चांगली ऋषीच बसले होते, म्हणजे त्यात काही असा फार अपमान बोध नव्हता. पण जेव्हा कौरवांची समजूत करायला गेले होते तेव्हा किती अपमान त्यांचा झालेला आहे. स्वतः दुर्योधनाने अपमान केलेला आहे, पण त्या अपमानाचा काही विरोध प्रतिक्रिया काही त्यांनी दिलेली नाहीये. का? सुखदुःखे समय कृत्वा. त्यांना हे सांगायचं होतं अर्जुनाला पुढे, आणि त्यांच्या जीवनात ते आचरणात होतं.
हे असे जरा एकदम याला म्हणतात की एक ब्राईट एक्झाम्पल्स आहेत. जर आपण बघितलं तर प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये आपल्याला हे असे प्रसंग सापडतात की ते कर्मफळावरती त्यांचं लक्ष मुळीच नसतं आणि ते कर्म करत असतात. का? कारण की ते समत्व बुद्धीमध्ये स्थापित झालेले असतात. आता पहा, 3 याचे टप्पे आपण आतापर्यंत त्याची चर्चा केली. कर्मण्येव अधिकार असते, कर्मावर तुझा अधिकार नाहीये. मा फलेषु कदाचन, तुझा फळावर अधिकार नाही आहे अर्जुना. तिसरा टप्पा, आणि तू कर्म करत असताना जे कर्मफळ आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तर मग आपल्यासारखे साधारण लोक मनात विचारच येईल की मग कर्म करायचं कशाला? फक्त कर्मावर अधिकार आहे, फळावर अधिकार नाही. फळावरती तू लक्ष ठेवून कर्म करू नकोस, गुणवत्ता कमी होते, वेळ जास्त लागतो, काय काय सगळं सांगितलं तुम्ही आत्ता. तर मग मी कर्म करायचं कशाला? तर असं करायचं नसतं. आणि ते सांगण्याकरता माते संगोस्त्व कर्मणी, तू अकर्मण्यतेला प्राप्त होऊ नकोस. का होऊ नकोस? अरे जर अकर्मण्यतेला प्राप्त झाला अर्जुना, अरे तू एक साधक आहे. अकर्मण्यतेला प्राप्त जर झाला तर तामसिकता तुझ्यामध्ये शिरेल आहे, आळस शिरेल आहे. आणि जगातले जितके पण ज्याला म्हणतो की दोष आहेत ते सर्व आहे, जे म्हणतात की जे तामसिक लोक असतात त्यांच्यासारखे किळसवाणे लोक कोणी नसतात. असं म्हणजे संपूर्णपणे अकर्मण्य होऊन बसणे हे तर म्हणजे साधक हा नेहमीच सात्विक अवस्थेत असला पाहिजे. आणि सात्विक अवस्थे म्हणजे कसा की पूर्णपणे म्हणजे राजसिक लोक सुद्धा ऍक्टिव्ह असतात बरं, पण राजसिक लोकांची ऍक्टिव्हिटी आणि सात्विक लोकांची ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये फार मोठा अंतर असतो. राजसिक लोक काहीतरी प्राप्त करण्याकरता करत असतात, पण सात्विक लोक काहीही प्राप्त न करण्याकरता ऍक्टिव्ह असतात. तर जर आपल्या मनामध्ये हा जर प्रश्न निर्माण होत असेल की मी का नाही कर्म सोडायचा, अकर्मण्यतेला प्राप्त का नाही व्हायचं, तर ते एकदम तामसिक स्थिती आहे. आणि आपल्याला काय करायचंय? कर्तव्या पार पाडता पाडता कर्तव्याच्या पलीकडे जायचंय. आपण सतत ईश्वरावर मन ठेवू शकत नाही, प्रकृतीवर मन ठेवावं लागतं. तर आपण प्रकृतीच्या सत्वभागावरती मन ठेवून आपण ज्याला म्हणू की आपण ऍक्टिव्ह राहू आणि सत्वाच्या सुद्धा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करूया. हा त्याच्या मागचा आयडिया आहे. आणि जेव्हा प्रकृतीचीच आपण चर्चा करत आहोत त्याच्या 3 गुणांची, तर पहा आपण जे हे जो श्लोक याची चर्चा केली 47वा, तर याचे 3 प्रकारचे गुण किंवा 3 प्रकारचे लोक आपल्याला या जगामध्ये सापडतात. आणि ते कसले प्रकारचे असतात की आता ही या सगळ्या चर्चेनंतर कोणी म्हणू शकतं आपल्याला की पहा, मी कर्म करतो ना तर फळावर माझाच अधिकार आहे, आणि कर्म करीन तर मी फळ घेऊनच राहीन, मग ते चांगलं असो की वाईट असो, यश असो की अपयश असो. असा म्हणणारा मुलगा, अशी म्हणणारी व्यक्ती म्हणजे राजसिक प्रवृत्तीची असते. राजसिक प्रवृत्तीची, माझे कर्म माझा फळ आणि मी सोडणार नाही. काही लोक असे असतात की तुम्ही म्हणताय की फक्त माझा कर्मावर अधिकार आहे, फळावर अधिकार नाही. फळावर लक्ष ठेवू नकोस, फळावर लक्ष ठेवू नकोस आणि कर्म कर, असं जर तुमचं म्हणणं आहे तर मी कर्म करूच कशाला, मी कर्मच करणार नाही. तामसिक वृत्ती. तामसिक की जर फळावर माझा अधिकार नाही आणि फळावर लक्ष न ठेवून तुम्ही माझ्याकडनं काम करून घेत आहात तर मी कर्म करणारच नाही, जा. तामसिक वृत्ती. आणि तिसरं की नाही, कर्मावर माझा अधिकार आहे ते मी करीन. पहा, ड्युटी आपण सगळं नेहमी म्हणत असतो, ड्युटी 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 अँड राईट्स. आमचे एक स्वामीजी फार सुंदर एक म्हणायचे बरं, एक वाक्य, ड्युटी अँड राईट्स. व्हॉट इज युअर ड्युटी? टू डू द राईटफुल ड्युटी. सध्या आजकाल मुलांमध्ये म्हणजे विशेषकर यंग मुलांमध्ये
राईट, माझे अधिकार, याच्याबद्दल फार म्हणजे स्तोम माजलेला असतो. ड्युटीबद्दल त्यांना फार संकल्पना नसते किंवा ते टाळू इच्छित असतात, ड्युटी अँड राईट्स. पण जे वाक्य मी तुमच्याकडे म्हणलं की व्हॉट इज अवर ड्युटी, टू डू द राईटफुल ड्युटी. अधिकारासह, अधिकार केव्हा मिळतात की जेव्हा आपल्याला पात्रता येते. म्हणजेच काय की आपण काय केलं पाहिजे, म्हणजे सात्विक गुण कशाला म्हणतात की मी कर्मावरती माझा अधिकार आहे ना, मी ते करणार, प्रामाणिकपणे करणार. फळावर माझा अधिकार नाही, काही हरकत नाही, फळाकडे मी लक्ष ठेवून सुद्धा कर्म नाही करणार आणि अकर्मण्यतेला सुद्धा प्राप्त होणार नाही. याला म्हणतात सात्विकता. आणि हेच आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय की आपण सर्वजण पहा प्रकृतीने बांधलेले आहोत, अंतःप्रकृतीने. आणि अंतःप्रकृती म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा सत्व आहे, तमस आहे, रजस आहे. तर रजसच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, तामसिकतेला घालवलं पाहिजे. तामसिकतेला घालवलं पाहिजे म्हणजे काय, म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं तर अकर्मण्यता कोणत्याही प्रकारची म्हणजे ती घालवावी. एकदा राजसिकता चालेल, म्हणजे काहीतरी उद्दिष्ट ठेवून कर्म केलं ते चालेल, पण तामसिकता नाही चालणार. आणि जेव्हा काहीतरी फल प्राप्तीच्या आशेने कर्म करता करता जेव्हा आपण थकून जाऊ, एक फ्रस्ट्रेशन येईल आपल्या जीवनामध्ये, एक आध्यात्मिकतेची पिपासा निर्माण होईल, तेव्हा हळूहळू आपण कर्मफळाकडे लक्ष न देता, त्याची आशा न ठेवता आपण फक्त कर्माकरता कर्म करू, कर्तव्याकरता कर्तव्य पार पाडू. त्यातून आपली सात्विक उन्नती नक्की होणार. या श्लोकाला मी आधी सुद्धा सांगितलं, तर पुन्हा सांगतो की व्यावहारिक जीवन आपण व्यावहारिक जीवन सोडू शकत नाही, कर्म सोडू शकत नाही. आणि हे आपण मान्य सुद्धा करतोय. पण आपण आपल्याला राजसिकतेतून तामसिकता घालवायची आहे आणि सात्विकता अर्जन करून राजसिकता सुद्धा घालवायची आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने या श्लोकाचा मर्म आपल्याला कळेल, म्हणजे आचरणात आणता आणता मर्म कळेल. बरं, साधारणपणे काय असतं की एखादा सिद्धांत आपण ऐकतो, समजतो, पटतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती अंमलबजावणी करतो. पण या श्लोकाचे वैशिष्ट्य असं आहे की जोपर्यंत याला अंमलबजावणीत आणणार नाही, याचा अर्थ समजणं खूप अवघड आहे व्यावहारिक जीवनामध्ये. कारण की कर्मफळाचा त्याग करणं, लक्ष न ठेवून कार्य करणं हे इतकं सोपं नाही आहे. पण फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा की आपल्या ठाकूरांनी सांगितलेलं आहे, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय, तर हे सत्य असलंच पाहिजे आणि मी तसं करण्याचा प्रयत्न करेन. हे पहा, हा विश्वासच आपल्याला पुढे नेईल. आणि विशेषकर या श्लोकाचं तर असं आहे की हे आचरणात आणल्याशिवाय याचा बिलकुल, ज्याला म्हणतो की 100% अर्थ समजणं खरंच खूप अवघड आहे. पण विश्वास ठेवून आचरणात आणलं तर आपल्याला आपल्या जीवनाचे जे जे अनुभव प्राप्त होतील, लक्षात ठेवा, त्या अनुभवातून आपल्याला या श्लोकचा अर्थ नक्की कळणार. तर इथे हा श्लोक पूर्ण होत आहे. याचा पुढचा श्लोक, त्याची सुरुवात करूया. 48वा श्लोक आधी वाचू, नंतर मग त्याचं विवेचन करूया. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजयः सिद्ध्य सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. धनंजय अर्जुनाचं नाव आहे. का? अज्ञातवासात असताना ज्या वनात ते होते, तर जवळपासच्या एका राज्यामध्ये त्यांच्यावरती आक्रमण केलं कौरवांनी आणि त्यांना पळून कोणी लावलं होतं? एकट्या अर्जुनाने. आणि ते सगळे म्हणजे गाय बैल सगळं ते जिंकून आणले होते, एकट्या अर्जुनाने केलं होतं. बरं, म्हणजे गाय आणि गहू आणि हे सगळ्या गोष्टी, ज्याला म्हणतो की हे धन आजही धन आहे, तेव्हा हेच धन होतं, ते त्यांनी जिंकून आणलं होतं. म्हणून भगवानांनी त्याला नाव दिलंय धनंजय.
प्रश्न एक या म्हणजे 47व्या श्लोकानंतर हा श्लोक या पद्धतीने का मांडलाय तर पहा, मा फलेषु कदाचन, की तू कर्म फळावर तुझा अधिकार नाहीये, तू त्याच्यावरती लक्ष देऊन कर्म करू नकोस. मग नेमकं कर्म करायचं कसं? म्हणजे हे थ्योरिटिकली असं सांगणं की तू कर्मफळावर तुझा अधिकार नाही आहे आणि कर्मफळ तू लक्षात न ठेवता तू कर्म कर, पण एक्झॅक्टली हे करायचं कसं हे सांगण्याकरता भगवानांनी या श्लोकाची योजना इथे या पद्धतीने केलेली आहे. काय त्याचा म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्योः समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्थ काय आधी वाचूया. हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले आहे. संपूर्ण गीतामध्ये जर कोणत्या विशेष एक योगाचं नाव जर घेतलं नसेल, भक्तियोग किंवा ज्ञानयोग, फक्त योग हा शब्द जर वापरला असेल तर तिथे कर्मयोग हाच अर्थ घेत असतात, असे विद्वान साधूंचं असं म्हणणे नाही. का साधारण म्हणत असताना जेव्हा अध्यात्म चर्चा करत असतो आणि तिथे योग शब्द आला तर तिथे राजयोग हा अर्थ घेतला जातो, बरोबर, किंवा पातंजली योगसूत्र हा अर्थ घेतला जातो. पण गीतेमध्ये भगवद्गीतेचं चर्चा करत असताना योग जर हा शब्द वापरला तर कर्मयोग हा त्याचा अर्थ असतो. बुद्धियोग, समत्वयोग या अर्थाने त्याला घ्यायचं असतं. ही एक परिपाटी आहे. असे जे महापुरुष सगळे झालेले आहेत त्यांनी असं सुचवलेलं आहे आणि आपण ते बघतच आहोत. आपला पण अनुभव तोच आहे की आत्ताच सुरू झालेला आहे आपला कर्मयोग, म्हणजे गेल्या काही श्लोकांपासून. तर अनेक ठिकाणी योग एक किंवा दोन ठिकाणीच वापरला आहे, पण योग अशा पुढे भरपूर वेळ येणार आहे. तर जिथे फक्त योग हा शब्द येईल तिथे कर्मयोग त्याचा असा अर्थ घ्यायचा आहे. तर योगस्थः कुरु कर्माणि, अर्जुना तू योगामध्ये स्थिर होऊन तू कर्म कर. आता योगामध्ये स्थिर होऊन म्हणजे कर्मयोग हे आम्हाला कळलं, पण नेमकं करायचं काय? योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, म्हणजेच की जर अर्जुना तुला योगात स्थिर व्हायचं असेल तर तू संगम त्यक्त्वा त्वा प्रत्यय म्हणजे त्याला सोडून. कशाला सोडून? संगम म्हणजे काय? आसक्ती म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीच्या आपण लोभात पडतो, प्रलोभनाच्या लोभात पडतो, मोहात पडतो आणि मग तोच मोह आपल्याला सारखं त्या वस्तू त्या विषयाकडे आपल्याला मन घेऊन जात असतं, इंद्रिया घेऊन जात असतात आणि मग तो मोह लोभामध्ये परिवर्तित होतो आणि त्या वस्तू विषया प्रलोभनामध्ये इतके गुंतून जातो की त्याच्याशिवाय मग आपलं काही पान हालत नाही. त्याला म्हणतात आसक्ती. जो आसक्ती है पर जाती नहीं, मोठे महाराज म्हणायचे, जो आसक्ती है पर जो जाती नहीं उसका नाम आसक्ती. आसक्ती है वो पर वो जाती नहीं है, जाएगी वो, हमको कोशिश करनी पड़ेगी उसके लिए. तो संगम त्यक्त्वा म्हणजेच काय की त्या आसक्तीचा त्याग तू कर. पुढे सिद्ध सिद्ध्योः म्हणजेच काय? सिद्धी आणि असिद्धी म्हणजेच काय? यश आणि अपयश. समो भूत्वा या दोघांना एकाच दृष्टीने बघ, त्यालाच योग म्हणतात. म्हणजे पहा, आता आपल्याला अनेक ठिकाणी याला योग म्हणतात असे अनेक टप्पे आपल्याला सापडणार आहे पुढे जसं आपण जाणार आहोत. मग आपल्याला वाटतं हे करू की ते करू. तर हे पहा, आपल्या जीवनातला हा अहम जो बोध टाकला ना, सगळ्या गोष्टी कर्मयोगाच्या किंवा भक्ती योगाच्या जुळून येतील. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मग वेगळ्या का सांगतात आहे
की त्याचे हे वेगळे वेगळे ज्याला म्हणतो की एक 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 डायमेन्शन्स आहेत, पैलू आहेत. एका गोष्टीचं आचरण आपल्या जीवनात केलं ना आपण, तर सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार प्रामाणिकपणे. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात एका जादूगराचं. तो जादूगर काय करतो, एक दोरा आणतो आणि असं असं काही करतो आणि त्याचा इतक्या साऱ्या गाठी मारतो, इतक्या गाठी मारतो की म्हणजे आपल्याला ते बघूनच वाटतं की हे कधी आपण सोडू शकणार नाही. मग तो लोकांना बोलवतो प्रेक्षकांमधून की कोणी सोडून दाखवा. लोक येतात, प्रयत्न करतात, ते अजून गुंता करतात, सोडू शकतच नाही. मग जेव्हा लोकांना कळत नाही की याला कसं सोडवायचं, तर तो काय करतो जादूगर, त्याला माहिती असतं, तो बरोबर एक विशिष्ट पद्धतीने एक विशिष्ट दोरा ओढतो आणि सगळ्या गाठी तो गुंता एका सेकंदात मोकळा होतो. बिलकुल तसंच आहे. आता आपल्याला कर्मयोगाचे अनेक पैलू समजण्याच्या दृष्टीने भगवान सांगणार आहेत. याच्या पुढे पुढे सुद्धा 3रा अध्याय तर कर्मयोगच आहे, 4था ज्ञानकर्म संन्यास योग, मग कर्मसन्यास योग वगैरे वगैरे असं येणार आहे पुढे. तर जिथे जिथे योग शब्द येईल याला योग म्हणतात, याला योग म्हणतात. मग आपल्याला हे वाटेल आम्ही या श्लोकाला फॉलो करू की त्या श्लोकाला फॉलो करू. जर सिंपल बघितलं, आपल्यामध्ये असलेला अहंबोध काढला, किंवा हा जो 47वा श्लोक आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभू माते संगोस्त्व कर्मणे, ह्यालाच लक्षात ठेवून आपण जीवनात आपले सगळे कर्तव्य जर आपण पार पाडले तर काय होणार, बाकी सगळे जे डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला त्याचे जे पैलू आहेत त्याचे लाभ मिळत जाणार. म्हणजे ती एक दोरा तो व्यवस्थित जर आपण ओढला तर सगळ्या गाठी सुटतील. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणजेच काय की तो कर्मयोग साधला म्हणजे काय होणार, आपल्यामध्ये असलेल्या ज्या आतमध्ये अनेक प्रकारच्या ज्या ग्रंथी आहे त्या नाहीशा होतील. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, सगळे संशय जे आहेत आपल्या मनामध्ये आज दडलेले ते सगळे निघून जातील. क्षीयन्ते चास्य कर्माणि, आपले सगळे कर्म नाहीसे होतील. कर्म नाहीसे होते म्हणजे काय, कर्म पण तेव्हा सुद्धा करणार आहोत. ठाकूर पण कर्म करायचे. कर्म म्हणजे ठाकूरांनी काही हॉस्पिटल नाही चालवले, पण त्यांनी जे भक्तांना जे मार्गदर्शन केलं ते काय, पण त्या कर्मामध्ये कुठे मी हा होता का, नव्हता. तर आपण सुद्धा काहीतरी करू, पण ते करत असताना मी नसणार. आणि मी नसला म्हणजे सुख नाही, दुःख नाही, यश अपयशाची भीती नाही, किंवा जितक्या पण ग्रंथी आहे त्या काहीही राहणार नाही. हे जे मंत्र मी तुम्हाला आता सांगितलं, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे, म्हणजे या सगळ्या जगाच्या तो पलीकडे निघून जाणार. हे मुंडक उपनिषदचा मंत्र आहे हा. असो, तर आता आपण आपल्या मुख्य श्लोकाच्या विवेचन त्याच्याकडे वळण्याचा प्रयत्न करूया. योग, याचे पहा, योगस्थः कुरु कर्माणि. आता याच्यामध्ये त्यांनी 2 पद किंवा 2 ज्याला म्हणून पैलू सांगितलेत कर्मयोगाचे. कोणते कोणते, योगस्थः कुरु कर्माणि, तू योगामध्ये स्थित होऊन कर्म कर. म्हणजे काय कर, संगम त्यक्त्वा धनंजय. म्हणजेच काय की तू कर्मफळाकडे लक्ष देऊ नकोस. कर्मफळाकडे लक्ष दिलं तर साधक किंवा मनुष्य बांधला जात असतो आणि त्याच्या कर्माची गुणवत्ता पण कमी होते आणि जास्त वेळ लागतो, शक्ती त्याची वाया जात असते. आता ही सगळी चर्चा तर आपण आधी केलेली आहे, मग पुन्हा हे सांगण्याचं काय प्रयोजन आहे. संगम त्यक्त्व त्यांनी सांगितलं हे मान्य आहे, पण वरच्या श्लोकामध्ये सांगितले मा फलेषु कदाचन, आणि पुन्हा मा कर्मफल हेतुभू. त्याच्यात आलं की कर्मफलाकडे आसक्ती ठेवून तू कर्म करू नकोस. मग पुन्हा का सांगितलंय, पुनरुक्ती दोष आहे का हा, नाही. इथे जे भगवान म्हणतात आहे की तू कर्मफलामध्ये आसक्ती ठेवू नकोस,
ते तर बरोबर आहे, ते मी तुला मागच्या श्लोकात सांगितलंय. पण यावेळेस माझं सांगण्याचा अर्थ काय आहे की तू कर्मामध्ये सुद्धा आसक्ती ठेवू नको. दिस इज द सिक्रेट. आणि हे मानसशास्त्र बंधू भगिनींनो, की पहा ठीक आहे कर्मफलामध्ये मी आसक्ती ठेवणार नाही, पण माझी कर्मामध्येच आसक्ती झाली तर. आणि आपण आत्ता चर्चा केली, कर्म एक फार मोठा नशा आहे बरं. कर्मामध्येच जर आसक्ती झाली तर ते एक फार मजेदार उदाहरण सांगतात एक मठचे स्वामीजी, की असं म्हणतात की गावामध्ये जर कोणाच्या अंगात भूतभीत शिरलं की ते मोहरी भिरी घेऊन असं काहीतरी करून आणि असं ते तिला मोहरीला जाळतात, म्हणजे ते भूत पळून जातं. पण त्या मोहरीमध्येच जर भूत शिरलं तर काय करायचं? बस तोच प्रॉब्लेम आहे की ठीक आहे साधकाने फळाकडे लक्ष नाही दिलं, पण कर्मामध्ये जर आपली आसक्ती झाली तर. कर्मामध्येच जर आसक्ती झाली, आणि पहा हे किती बारकाव्य आहे आणि भगवानाने किती म्हणजे एक किती खोलवर विचार केलेला आहे. काय मानसशास्त्र आहे बघा हे. मी मानसशास्त्र हा शब्द का वापरतो? कारण की या सगळ्या गोष्टी मनाला घेऊन तर पण खेळून राहिलो आहे. मनावरतीच तर काम करत आहोत, आपल्या मन बुद्धी आणि या भौतिक शरीरावरती, याच्यावरतीच सतत कार्य करत आहोत आपण. तर पहा कर्मफलाचा आपल्याला त्याग करायचा आहे, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आहे, आणि त्याच्याच बरोबर कर्म मध्ये सुद्धा आसक्त नाही व्हायचं आहे. मग पुन्हा प्रश्न आला, मग कर्मावरती आसक्त नाही व्हायचं तुम्ही असं म्हणता, तर पुन्हा कर्म सोडू का? बिलकुल नाही. अकर्मण्यता येईल, तामसिकता येईल, प्रगती वगती काही होणार नाही, अजून खड्ड्यात पडाल, भगवान स्पष्ट सांगतात. म्हणून कर्म करायचा, कर्मफलावर आसक्ती नाही आणि कर्मामध्ये सुद्धा आसक्ती नाही. पहा आपण असं का म्हणतात आहे, आपल्या सर्वांचं उदाहरण आहे आणि आता आपण सर्वांनी ते भोगूनच राहिलो आहोत की कर्मावरती आसक्ती कशी असते. घरात राहावं लागतंय, ज्यांची विवेक बुद्धी शाबूत आहे, जागृत आहे, त्यांना त्रास नाही आहे. पण साधारण लोक जे बाहेर आहेत ते राहू शकत नाही. काहीतरी उद्योग करत बसतात, नाहीतर घरच्यांना उद्योगाला लावतात. त्यांच्यामुळे नाहीतर इकडे फिर काहीतरी त्यांना करायला पाहिजे असतं, असं ते बसू शकत नाही. का? कर्माप्रती आसक्ती झालेली आहे. इतका खोलवर विवेकच नाहीये. काय कर्म, काय कर्मफळ, आणि काय कर्मफळाची आसक्ती आणि काय कर्माची आसक्ती, चिंतनच नाहीये. नुसत्या प्रवाहामध्ये धावत असतात. कुठे थांबायचं हे लक्षातच नाहीये. मग आता जेव्हा प्रकृतीने हा असा दणका दिला तर किती लोकांना मानसिक समस्या निर्माण झालेल्या, म्हणजे ही फार दुर्दैवी परिस्थिती आहे. आणि हा आजार पण असा, म्हणजे हे पॅन्डेमिक ज्याला म्हणतो, असं आलेलं आहे की बाहेर निघालं तर मुश्किल, घरात राहिलं तर मुश्किल. हे का होत आहे? का? कारण की त्या मनाला त्या कर्माचा प्रवाह इतका तो आसक्त झालेला आहे. पण साधकांना मात्र तो त्रास नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. कारण कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये जरी हा सिद्धांत माहीत नसेल, पण आपलं मन कसं गुंतून ठेवायचं ईश्वरामध्ये, विशेषकर मठमिशनच्या भक्तांना हे बऱ्यापैकी चांगल्यापैकी कळलेलं आहे. कारण की जेव्हा चर्चा करत असताना सांगतात की महाराज आम्ही आमचा रुटीन लावून घेतलेला आहे, आम्ही हे पुस्तक वाचत आहोत, ते आणि भरपूर प्रवचन ऐकत आहोत, या स्वामीजींचे, त्या स्वामीजींचे, त्या केंद्रातले, या केंद्रातले. अनेक लोकांनी चांगलं गीता पठण कसं करायचं हे शिकून घेतलं, म्हणजे काही चांगल्या गोष्टीमध्ये मन गुंतवून ठेवलेलं आहे. पण साधारण लोकांना खूपच म्हणजे त्यांनी त्यांच्यावरती बेतली आहे किंवा बेतत आहे. तर मी हा विषय का निघाला? कारण की कर्माप्रती आसक्ती असते. तर आपण साधक आहोत, आपण कर्मफळाच्या प्रती सुद्धा निरासक्त असलं पाहिजे आणि कर्म मध्ये सुद्धा आपली आसक्ती नसली पाहिजे. या संदर्भात एका साधूची, मंकची एक खूप सुंदर गोष्ट आहे आणि फारच इथे ते सांगणं एकदम ज्याला म्हणतो की योग्य होईल असं मला वाटतं. की एक ख्रिश्चन पंथातले एक साधू होते
आणि त्यांच्या जे मुख्य हेडक्वार्टर त्या एका नवागत साधूला त्यांनी एका विशिष्ट शहरात, एका विशिष्ट गावामध्ये, आदिवासी भागात त्यांना पाठवलं सेवा कार्य उभारण्याकरता. आता यंग साधू खूप कर्मप्रवण आहेत, तर त्यांनी तिथे जमीन हस्तगत केली आणि मग तिथे त्यांना एक प्रार्थना घर बनवलं. आणि प्रार्थना घर बनवल्यानंतर त्या तिथल्या लोकांशी संवाद गाठला आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे काय, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारची सेवा म्हणजे तुम्हाला आवश्यकता आहे. तर तिथल्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे चांगलं हॉस्पिटल नाही आहे, इथे एक हॉस्पिटल जर तुम्ही बनवून दिलं तर फार चांगलं होईल. तर वा, जमीन आता घेतली, मोठी चांगली जमीन घेतलेली होती, तिथे एक मोठं प्रशस्त हॉस्पिटल, त्यावेळेसच्या खूप चांगल्या ज्या काही सुविधा होत्या अद्ययावत अशा सगळ्या त्यांनी तिथे आणल्या, डॉक्टर्स आणले चांगले, आणि ती सेवा सुरू झाली. हॉस्पिटलचं नाव देण्यात आलं क्राइस्ट हॉस्पिटल. हे जे फादर होते यांचं नाव होतं जॉन. त्यांना सगळेजण प्रेमाने सेंट जॉन असं म्हणायचे. आणि आता सेंट जॉन म्हणजे ते सुप्रसिद्ध सेंट जॉन नाही बरं, हे एक दुसरे कोणी साधारण सेंट होते, म्हणजे साधू होते. तर आता काय झालं की आज जवळपासच्या पंचक्रोशीमध्ये त्या हॉस्पिटलची इतकी स्तुती होऊ लागली, कारण खूप चांगली सेवा देत होते, एकदम माफक दरामध्ये गरिबांना बिलकुल फुकटात सगळं ते काही औषधं वगैरे द्यायचे. तर बिलकुल सगळ्या दूर त्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये काय, सगळ्या त्या संपूर्ण भागामध्ये पण सगळेजण काय म्हणायचे, सेंट जॉन्स हॉस्पिटल. त्याचं नाव काय होतं ॲक्च्युली, क्राइस्ट हॉस्पिटल. आणि असं करता करता 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, सगळ्या दूर सेंट जॉन्स हॉस्पिटल, कोणी त्याला क्राइस्ट हॉस्पिटल म्हणत नव्हतं. आणि मग त्याची स्तुती इतकी पोहोचली की त्या हेडक्वार्टरपर्यंत ही बातमी गेली की तिथे तो आपला साधू जो आपण 20 वर्ष आधी पाठवला होता तो त्यांनी खूप चांगलं काम उभारलं आहे, असं आहे तसं आहे. आणि पण ही पण बातमी गेली की तिथे क्राइस्ट हॉस्पिटल म्हणून कोणी ओळखत नाही, त्याला सेंट जॉन्स हॉस्पिटल म्हणून त्याला ओळखतात. तर तिथे त्यांचे जे वरिष्ठ संन्यासी जे असतात त्याच्यामध्ये एक संन्यासी, सगळेच प्रवीण होते, पण एकाला ते थोडंसं जरा काही वेगळं वाटलं. आणि मग त्यांनी काय केलं की त्या साधूला म्हटलं की अरे तू काही दिवसाकरता इथे येऊ शकतो का, तो खूप दिवस झाले इथे आला नाही आणि तुला भेटायची आमची इच्छा आहे. कारण की त्यातून त्यांना हे लक्षात येत होतं की साधू हा जो आलेला आहे यांनी काम खूप चांगलं केलं आहे, पण कुठेतरी हा प्रवाहामध्ये खूप पुढे वाहत गेलेला आहे. तर निरोप गेला तर त्यांनी काही कारणं सांगितले की अहो मी आता कसं येऊ, इथे इतके पेशंट्स असतात, ते डॉक्टर मला बघावे लागतात, असं आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि खूप कारणं सांगितले. पण ते वरिष्ठ जे संन्यासी होते ते काही ऐकायला तयार नाही. पण पहा, ते काय म्हणतात की ठीक आहे, तुझं असं म्हणणं असेल तर तुझ्या जागी आम्ही एखाद्या अजून दुसऱ्या एक संन्याशाला पाठवतो, पण तुला यावेळेस यावंच लागेल. आता हा इतका चिडला, म्हणजे त्यांना काय कळत आहे, हेडक्वार्टरमध्ये बसलेत 1000 किलोमीटर दूर, इथे केवढं काम चालू आहे, केवढं सेवा कार्य चालू आहे वगैरे वगैरे. त्यांनी असं अनेक काही कारणं सांगितले. पण आता त्यांनी एक रिप्लेसमेंट पाठवल्यानंतर हा जो संन्यासी होता सेंट जॉन, त्याला जावंच लागलं. आणि ती गेल्यानंतर भेटला त्या महाराजांना. तर त्या महाराजांनी म्हटलं की अरे ठीक आहे, तू आता आलाच आहे तर तुझ्याशी चर्चा करायची, पण आता 2-4 दिवस राहा, इथे हेडक्वार्टर आहे, इथे फार छान प्रार्थना घर आहे, किती मोठं आहे, किती संन्यासी इथे असतात, तर तू इथे काही दिवस राहा, आपण नंतर बघू. पण 2-4 दिवस झाले ते काही बोलत पण नाहीये, काही चालत पण नाहीये, आणि नुसतं सारखं अरे इथे राहा. आणि याला सारखी या सेंट जॉनला बिलकुल मनामध्ये चुटपुट लागलेली की ते तिकडे पेशंटचं काय होत असेल, काय होत असेल. 7-8 दिवस झाल्यानंतर त्याच्याकडनं राहायला गेलं नाही. ज्यांनी बोलवलं होतं, ज्या वरिष्ठ संन्यासांनी, त्यांच्याकडे जातो. त्यांनी विचारलं की तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे, मला बोला, नाही तर मला सोडा, मला माझे फार काम तिथे अडलेले आहेत. तर ते महाराज म्हणतात, असं फार काम अडलंय का? म्हणे हो. काय काम अडलंय? नाही म्हणे असं आहे तसं आहे, ते असं अमुक असं आहे, ते डॉक्टर येणारे, ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट अमुक धमुक सगळं काय सगळं सांगत बसला. तर म्हणे अरे गेले 7 दिवस झाले, तुला एक तरी फोन तिकडनं आला का? असं म्हटल्याबरोबर त्या सेंट जॉनचे डोळे उघडले. म्हणजे खरंच तर
मी 20 वर्ष इतकी सेवा केली, पण तिथून मला कोणत्याही पेशंटचा म्हणजे की हॉस्पिटलमध्ये हा प्रॉब्लेम झाला आहे, हॉस्पिटलमध्ये तो प्रॉब्लेम झाला आहे, असा एक पण फोन नाही आला. प्रेमापोटी माझी विचारपूस करणारे अनेक फोन आले, पण हॉस्पिटलचं काम थांबलं आहे आणि तुमच्यामुळे हॉस्पिटल चालत नाही असं तर एक पण फोन नाही आला. म्हणजे माझ्याशिवाय ते हॉस्पिटल चालू शकतं. हे त्याच्या ध्यानात आल्याबरोबर त्याला म्हणतो की एक फ्लॅश म्हणजे एक हॅमर मारल्यासारखं झालं. आणि जो एक नशा, एका प्रकारची कर्माची आसक्ती जी झाली होती, त्याच्यावरती काहीतरी एक तडाखा बसला आणि तो विचार करू लागला. वरिष्ठांनी विचारलं, का रे काय झालं? नाही म्हणे, तुम्ही जितके दिवस सांगाल मी इथे राहायला तयार आहे. मी पुन्हा तुम्हाला म्हणणार नाही की मला तिथे जायचं आहे. तुम्ही जे मला सांगाल, जिथे जायला सांगाल, मी तिथे जायला तयार आहे. पहा, या एका छोट्याशा घटनेतून आपल्याला लक्षात काय येतं की ते संत महात्मे उत्कृष्ट होते आणि म्हणून तो उत्कृष्ट कार्यसुद्धा केलं. कर्मफलाची आसक्तीसुद्धा नसेल, सांगणं अवघड आहे, पण आपण धरूया. पण कर्माच्या प्रवाहामध्ये कुठेतरी कर्माला ते आसक्त झालेले होते आणि म्हणून सुरुवातीला ते सोडायला तयार नव्हते. पण जेव्हा सांगितलं गेलं, जेव्हा त्या वरिष्ठ संन्यासांनी जेव्हा त्यांना तडाखा दिला की हॉस्पिटल थांबले म्हणून एक पण फोन आला का, तेव्हा ते मात्र बिलकुल जागृत झाले आणि जागृत झाले आणि त्या तत्क्षणी त्यांचा ते विवेक जागृत झाला आणि तो कर्माचा जो एक नशा म्हणूया ज्याला, ते नशातून ते बाहेर पडले. पहा, विशेषकर रामकृष्ण संघामध्ये सगळ्यांनाच, बरं फक्त आम्हालाच नाही, तुम्हा भक्तांना सुद्धा हे शिकवण्यात येतं की जेव्हा जे काम देण्यात येईल ते आनंदाने त्याला घ्यायचं, ज्या ठिकाणी पाठवता येईल. या संदर्भामध्ये एक फारच बोलकं उदाहरण माझ्या स्मरणात येत आहे. ते परमश्रद्धेय स्वामी आत्मस्थानंदजी महाराज आपले 14वे परमाध्यक्ष होते आणि ब्रह्मलीन झालेत ते आत्ता, पण ते राजकोटला होते. आणि राजकोटला असताना त्यांनी, आपल्यापैकी ज्या लोकांनी राजकोट बघितलंय, अतिशय सुंदर मंदिर, अतिशय म्हणजे इतकी बोलकी मूर्ती तिथे आहे. ते मंदिर त्यांनीच घडवून आणलेलं आहे. पण जेव्हा ते मंदिर बनत असताना आणि जवळजवळ 95% मंदिर पूर्ण झालेलं आहे, अशा वेळेस हेडक्वार्टरमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या कार्याकरता त्यांना त्यांची तिथे आवश्यकता फील झाली की तुम्ही आता पहा, मंदिर पूर्ण होण्यात आहे, काही दिवसानंतर उद्घाटनाचा सोहळा. आता मठ मिशनमध्ये केवढं मोठं कार्य असतं, मंदिरचं उद्घाटन आणि त्याची ती मूर्तीची स्थापना आणि सगळे साधू येतात, भक्त लोक येतात, केवढा 3 दिवसाचा सोहळा केवढा मोठा असतो, आपल्या सर्वांना लक्षात आहे. बघितलं असेल औरंगाबादचं, नागपूरचं किंवा इतर ठिकाणचं. आता तो सोहळा, त्याची तयारी सुरू झालेली आहे, ड्युटी लिस्ट तयार होतात, ते काय काय प्रोग्राम होणार आहे. आणि अशा वेळेस आत्मसंजी महाराजांना हेडक्वार्टरने आज्ञा दिली की तुम्हाला त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं एक कार्य बजावण्याकरता तुम्हाला हेडक्वार्टरला यावं लागेल. महाराजांनी कोणतेही प्रश्न मनात न येऊ देता, कोणतेही प्रश्न न विचारता त्यांनी आपलं सामान बांधलं आणि बेलूर मठाकरता निघाले. भक्त खूप त्यांनी हळहळ व्यक्त केली, भक्त चिडले सुद्धा की आता एक 6 महिन्यात सगळं काही पूर्ण होणार आहे, इतकं काय मोठं काम आहे हेडक्वार्टरचं वगैरे वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी पण आपल्या मनात येतात असताना आल्याच पाहिजे. तिथे आरोग्य भवन म्हणजेच ज्याला म्हणूया की वृद्ध साधूंकरता राहण्याचं ठिकाण नव्हतं, ते हे महाराज फार उत्कृष्ट पद्धतीने करू शकत होते असा हेडक्वार्टरला विश्वास होता. आणि त्याच्याकरता महाराजांना तिथे तडकाफडकी बोलवलं, कारण की त्याची पण निकड आवश्यकता होती, म्हणजे मंदिराची आवश्यकता होतीच. आणि महाराज तिकडे गेलेत, त्यांच्या ठिकाणी दुसरे महाराज आलेत, त्यांनी ते मंदिर पूर्ण केलं. आणि इकडे हे आल्यानंतर आणि कोणतीही त्यांनी तक्रार किंवा पहा, याला म्हणतात की कर्माच्या प्रवाहामध्ये वाहून न जाणे. इकडे कार्याचा प्रारंभ केला म्हणजे कुठे आरोग्य भवनाचा. आणि मग राजकोटचे जे नवीन महाराज आले त्यांनी म्हटलं होतं की उद्घाटन सोहळ्याला ते महाराज आले तर खूप चांगलं होईल, कारण की त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे
आणि त्यांच्या ओळखी पण आहेत चांगल्या, तर त्याच करता सुद्धा हेडक्वार्टर राजी झालं आणि मग उद्घाटन सोहळ्याकरता ते स्वतः आले आणि त्यांनीच सगळी म्हणजे लीड घेऊन ते सोहळा पूर्ण पार केला. तर मी हे उदाहरण तुमच्याकडे मुद्दाम का मांडलं की पहा, कर्मफळाचा आपल्याला त्याग करायचा आहेच, ती आसक्ती नकोच, पण त्याच्याबरोबर कर्माच्या प्रवाहामध्ये वाहून जायचं नाहीये. कर्माच्या प्रवाहामध्ये म्हणजे कर्माला सुद्धा आसक्ती नको. आणि कर्म करत असताना स्थानाबद्दल आसक्ती होऊ शकते. ज्यांच्याबरोबर कर्म करत असतो किंवा कर्मयोग करत असतो किंवा कर्मयोगाचा अभ्यास करत असतो त्या व्यक्तींबरोबर सुद्धा आपली आसक्ती होऊ शकते. असे त्याचे अनेक काहीतरी फॅक्टर्स असतात. तर या सगळ्या गोष्टींपासून आपण सावधान असलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये आपली आसक्ती नसली पाहिजे. आणि त्या दृष्टीने इथे म्हणतात योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, की हे अर्जुना, तू कर्मफळामध्येच नाही तर कर्मामध्ये, स्थान विशेषमध्ये, कर्म विशेषमध्ये, व्यक्ती विशेषमध्ये तुझी आसक्ती नसली पाहिजे. बंधू भगिनींनो, ठरलेली वेळ इथे पूर्ण होत आहे. हा श्लोक आज थोडा अर्धवटच राहतोय. याची उरलेली चर्चा आपण येत्या शुक्रवारी करण्याचा प्रयत्न करूया. त्यातले अनेक अजून दुसरे पण काही जे टप्पे आहेत त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. येत्या बुधवारी आत्मबोधचा आपला वर्ग होणारच आहे. आत्मबोधाच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.